प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मनस्विनीला जाणीव होणार आहे की तिच्यावर सुद्धा कोणीतरी भारी होऊ शकतं. ज्या गोष्टीसाठी सरकार इतके दिवस तडफडत आहे ती गोष्ट आणि त्या गोष्टीमध्ये आता भागीदारी, हे सगळं खरंच सरकार सहन करू शकेल का? आणि ती सुद्धा तिची आई. हो प्रेक्षकांनो, आपण पाहतो की ही जी नंदा आलेली आहे ही मनस्विनीची आई आहे. म्हणजे यावरून आपण पाहतो तेजस्विनी कामतची सख्खी आई नसून सरकार ही तिची सावत्र आई असते. आणि खान तशी माती म्हणल्याप्रमाणे जशी नंदाक्का आहे तशीच आपण पाहतो ही सरकार आहे. सरकारच उलट प्रश्न करते की हा कोणता लपंडाव तू खेळतीयस, आणि मला चांगलंच माहितीये की तू सहजासहजी या घरात पाऊल ठेवणार नाहीस. कारण की आपण पाहतो की ज्या पद्धतीने सरकारने जो डाव खेळलेला असतो दागिन्याचा, माझे दागिने चोरी गेले, परंतु ते दागिने मात्र त्या नंदा मावशीने सखीच्या तिथे ठेवलेले असतात. आणि तिथे जे बोचकं असतं ते बोचकं मात्र कान्हा घेऊन आलेला असतो आणि त्या बोचक्यामध्ये आपण पाहतो की ते दागिने मिळतात. आता कान्हा हा सखीच्या रूम मध्ये असतो, परंतु तेव्हा तो बोलत असताना सखी म्हणते सुद्धा की कान्हा, अरे आता चोरून तुला मला भेटावं लागत आहे, म्हणजे ही कोणती परीक्षा तू देतोयस आणि हे कशासाठी करतोय? तेव्हा मात्र कान्हा म्हणतो की हे सगळं मी प्रेमामध्ये करू शकतो. प्रेमामध्ये कसली आली चोरी आणि कसली आली भीती, हे सगळं काही प्रेमात माफ असतं. आणि त्यामुळे मी अशा पद्धतीने तुम्हाला भेटायला आलोय बेबी सरकार. त्यामुळे यात मला गैर काही वाटत नाही. कान्हाने जे गिफ्ट आणलेलं असतं ते मात्र सखी घेत नाही. कान्हा ते कपाटावर टाकून देतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की सखी म्हणत असते खाली काढते, तेव्हा कान्हा म्हणतो की नाही, खाली तर येऊ शकत नाही, मीही काढू शकत नाही, माझाही हात पुरत नाहीये, पण एक होऊ शकतं, मी तुम्हाला उचलून धरतो तेव्हा तुम्ही ते सहज काढू शकता. आता मात्र सखी चिडते आणि म्हणते की नाही, हे नाही चालणार, थांब मी सर्वांना बोलवते. असं म्हणत ती खाली जाते. कान्हा म्हणत असतो की ही रूम आणि हा तुमचा गोड रुसवा हे सगळं काही मिस करतोय बेबी सरकार मी, लवकरच तुम्ही माझ्या सोबत असाल. आपण पाहतो की तेव्हा सखीने कान्हाला कबीर म्हटलेलं असतं आणि तेव्हा कान्हा म्हणतो हीच तर आता खरी सुरुवात झालेली आहे. जेव्हा सखी ही खाली जाते तेव्हा तिला दिसतं की समोर पोलीस आलेले आहेत आणि हा सर्व प्रकार तिच्या समोर येतो. तेव्हा मात्र सरकार म्हणते की माझे दागिने या बाईने चोरलेले आहेत. आणि तेव्हा जेव्हा झडती घेतल्या जाते तेव्हा सखीला भीती असते की कान्हा समोर येऊ नये आणि उगीच या सगळ्यामध्ये तो पडेल आणि त्यालाच सगळ्यांची बोलणी खावी लागतील. कान्हाने इथे येऊ नये आणि पोलिसांच्या हाती सुद्धा कान्हाने लागू नये. एक वेळ आपण पाहतो की सखी कान्हाचा तिरस्कार करते असं दाखवतीये, परंतु दुसरीकडे मात्र ती कान्हाबद्दल काळजी सुद्धा करते आणि हेच तर सखीचं प्रेम आहे. त्यानंतर आपण पाहतो की जी खरी गोष्ट निघते, सखीच्या रूम मध्ये ते दागिने मिळतात, तेव्हा मात्र पोलीस हे सखीला विचारत असतात. तेव्हा तिथे कान्हा येतो आणि कान्हा म्हणतो की माझ्या बायकोवर आवाज चढवायचा नाहीये, हे गाठोडं माझं आहे आणि मी चोरीच्या उद्देशानेच या घरात आलेलो होतो. तेव्हा मात्र सखी म्हणते की तू खोटं का बोलतोयस, मला माहितीये की तू चोरी करू शकत नाही. परंतु कान्हा म्हणतो की नाही, मीच चोरी केलेली आहे. आणि त्यानंतर पोलीस मात्र कान्हाला तिथून घेऊन जातात. सखीचं मन हे सखीला सांगत असतं की कान्हा खोटं बोलतोय, परंतु स्वतःहून कान्हाने हे स्वीकारलंय. म्हणजे अगोदर 1 महिना माझ्याकडून वेळ मागून घ्यायचा, मला असं वाटलं होतं की आमच्या नात्यासाठी वेळ मागतोय, परंतु असं नाहीये, याने या सगळ्या गोष्टीसाठी वेळ मागितलाय. गौतम काकाला सखी बोलत असते, परंतु गौतम काका म्हणतात म्हणजे कान्हाचे बहुतेक खाण्यापिण्याचेही वांदे असतील, तू गेली होती ना घरी, मग काय झालं? तेव्हा मात्र सखी म्हणते असं नाहीये, अरे काका तुला माहीतच नाहीये, तो खूप जास्त श्रीमंत आहे. असं म्हटलं तरी हरकत नाही. गडगंज श्रीमंती म्हणतात ना, त्यातला हा प्रकार मला दिसला. कारण की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या गाड्या तिथे होत्या आणि खूप मोठा घर नाही तर महालच होता. आणि त्याचबरोबर ही जी कंपनी आहे ना, किर्लोस्कर कंपनी, ही सुद्धा मार्केटमध्ये, अरे तिचं खूप नाव आहे. आणि तेव्हा मात्र गौतम काका म्हणतो हो का सखी, मग काही दागिन्यासाठी कान्हा इथे चोरी करेल का? सखीला कळत नसतं. तेव्हा मात्र गौतम काका म्हणतात की सखी, सगळे दरवाजे बंद कर, परंतु मनाचा दरवाजा बंद करू नको. नीट डोळ्याने नीट विचार कर, सगळ्या गोष्टी जाणून पहा की हे सगळं काय सुरू आहे आणि हे सगळं खरंच कोण घडून आणतंय. सखी म्हणते की नाही काका, आता मला नाही विचार करायचा आहे, जो विचार झालाय तो झाला आहे. तेव्हा मात्र गौतम पुढे कोणताही पर्याय नसतो. गौतम म्हणतो की सखी बघ, म्हणजे तुला जे दिसतंय ना त्यावर विश्वास ठेवायचा की जे तुला समजतंय त्यावर विश्वास ठेवायचा. कारण की सखीचं मन सांगत असतं
की कबीर असा नाहीये, कबीर खूप चांगला मुलगा आहे हे सखीचं मन म्हणत असतं. परंतु जे समोर चित्र काना तिच्या आणत असतो त्यावरून मात्र सखी गोंधळून जाते. त्यानंतर आपण पाहतो की सखी जे गिफ्ट कानाने आणलेलं असतं ते पाहण्याचा प्रयत्न करते, परंतु ती म्हणते की नाही ओपन करायचे मला. परंतु ती स्वतःहूनच ते गिफ्ट काढते आणि ती ओपन करून पाहते. तेव्हा मात्र सखीच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि इकडे मात्र खरा अध्याय हा नंदा मावशीचा सुरू झालेला असतो. खरा लपंडाव तिने सुरू केलेला आहे असं ती सांगत असते. म्हणजे तेजस्विनी आणि मनस्विनीच्या जन्मापासूनच हा लपंडाव सुरू झालेला आहे. जे मनस्विनीचे वडील होते हे तेजस्विनीचे वडील होते, परंतु आई मात्र वेगळी होती आणि हे सत्य हे कोणालाही कळता कामा नये, हे सिक्रेटच राहिलं पाहिजे असं मात्र सरकार ही तिच्या आईला म्हणत असते. कारण की आपण पाहतो की नंदा ही तिची आई असते. ती म्हणते की अगं तू जगाला मूर्ख बनवू शकतेस, परंतु मला नाही, आणि मी तुझी आई आहे त्यामुळे मला मूर्ख बनवायला जाऊ नकोस. आणि हे सगळं मी का करतेय असं जर तुला विचारायचं असेल तर हे सगळं मी पैशासाठी करतेय. तू ज्यासाठी करतेयस ना त्याचसाठी मला सुद्धा या सगळ्या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा तेव्हा मात्र सरकार म्हणते की चालती हो इथून, कारण की यावर फक्त माझा अधिकार आहे. आपण पाहतो की तेव्हा मात्र ती नंदा मावशी म्हणते असं नाही होऊ शकत, कारण की ज्या गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत ना त्या तुझी झोप उडवणार आहेत. आणि तेव्हा मात्र नंदा मावशी ही सरकारला सांगते की एका विदेशी माणसाची बॅग चोरून मी पुढे जातच होते. त्या दरीच्या ठिकाणीच मी आले होते, परंतु समोर मला दिसलं तर माझी मुलगी खूप मोठा पराक्रम गाजवतीये हे माझ्या लक्षात आलं आणि ते सगळं मी रेकॉर्ड केलं. आपण पाहतो की तेजस्विनी मनस्विनीमध्ये जे काही तिथे झालेलं होतं ते मात्र पाहणारी ही नंदा मावशी आहे. म्हणजे खऱ्या तेजस्विनी कामतची सावत्र आई आणि सरकारची खरी आई. आपण पाहतो की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती नंदा बोलून दाखवते की जी तेजस्विनी होती तिला खूप वाटायचं माझी सेवा करावी, ती खूप माझ्यावर प्रेम करत होती, परंतु मला ती कधीच आवडली नाही. मी तिला जेव्हा पाय चेपायला लावत होते तेव्हा मात्र ती माझे पाय चेपत होती. असं म्हटल्यानंतर मात्र नंदा मावशीला समजलेलं असतं की ही जी आहे ही मनस्विनीच आहे, कारण की मनस्विनी ही स्वतःहून पाय चेपत असते. तेव्हा मात्र नंदा म्हणते की खरी तेजस्विनी माझे पाय चेपूच शकत नाही, कारण की मी माझे पाय तिला कधीच चेपू दिले नाहीत, कारण की तिला ते करायचं होतं, माझी सेवा करायची होती, परंतु मी तिच्याकडून कधीच ही सेवा करून घेतली नाही. त्यामुळे मला माहिती आहे की तू माझीच मुलगी आहेस मनस्विनी, आणि हे जे काही सगळं तू रचलंय ना हे सगळं मला माहिती आहे. मी तुझी पूर्ण कुंडली काढलेली आहे आणि आता मात्र हे सगळं जर तुला संपवायचं नसेल, हे असं सुरू ठेवायचं असेल तर मग मात्र माझी प्रॉपर्टी मला देऊन टाक, जो माझा हिस्सा आहे तो मला देऊन टाक. तेव्हा मात्र सरकार सांगते की ही प्रॉपर्टी अगोदर माझ्याच नावावर झालेली नाहीये, तेव्हा मी तुझ्या नावावर काय करू शकते प्रॉपर्टी. सरकारला तिच्या आईची सुद्धा या सगळ्यामध्ये भागीदारी नकोय आणि म्हणूनच तिला बाहेर काढण्यासाठी पूर्ण प्लॅन आपण पाहतो की सरकारने केलेला असतो. परंतु त्यावर भारी सुद्धा ही नंदा मावशी पडते, कारण की तिला कळालेलं असतं तिच्या बॅग मध्ये म्हणजे त्या गाठोड्यामध्ये हे दागिने कोणीतरी टाकलेले आहेत आणि खरा खेळ हा तिला समजतो. तेव्हा मात्र ती ते दागिने सखीच्या रूम मध्ये लपवते, परंतु तिथे कानाचं गाठोडं असतं आणि त्यामुळे त्या गाठोड्यामध्ये ते दागिने लपवले जातात. परंतु प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता ही सरकारची आई ही जी नंदा मावशी आहे ही सरकारची आई आहे. म्हणजे यावरून आपण पाहतो की जी खरी तेजस्विनी कामत आहे ही मात्र या मनस्विनीची सावत्र बहीण आहे. हा जो खरा लपंडाव आहे हा कोणालाही माहीत नाहीये आणि तेव्हा मात्र सरकार म्हणते की हे सिक्रेटच राहिलं पाहिजे. परंतु हे जर सिक्रेट ठेवायचं असेल तर ही प्रॉपर्टी ही अर्धी ही माझ्या नावावर झाली पाहिजे, अशी मात्र त्या नंदा मावशीची अट आहे. इकडे मात्र काना हा तिथे पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्यानंतर त्याचा जामीनही किरण करून घेतो. परंतु त्यावर राजलक्ष्मी मात्र किरणवर खूप जास्त चिडते की राहू द्यायचं ना, त्या सखीसाठी तो इतका वेडा झालाय की तो चोरी सुद्धा आता ऍक्सेप्ट करतोय. तो त्या कामत कुटुंबियाकडे जाऊन हा जो खेळ मांडतोय तो पुरेसा नाहीये का त्याच्यासाठी. अरे सुरूच ठेवू दे त्याला तो खेळ, कारण की त्याला फक्त त्या सखीला मिळवायचंय, परंतु त्याला बाकी गोष्टीशी काही सुद्धा घेणं देणं नाहीये. त्याला तिथे जेलमध्येच ठेवायचं होतं. किरण तू कशाला त्याची जामीन करून आणलीस असं मात्र आपण पाहतो की तेव्हा राजलक्ष्मी ही म्हणत असते. परंतु राजलक्ष्मीला कान्हा म्हणत असतो की असं नाहीये, जर सरकारला हरवायचं असेल तर लवकरात लवकर सखीला मला जिंकावं लागणार आहे आणि तेव्हाच मी सरकारला हरवू शकतो, कारण की एकदा का सखीने प्रॉपर्टी पेपरवर सह्या केल्या तर सगळा गोंधळ होऊन जाईल आणि त्यामुळे
हे मला घडवायचं नाहीये. तेव्हा मात्र आपण पाहतो की राजलक्ष्मी म्हणते की असे काही डावपेच मला सांगू नकोस. मला माहितीये फक्त सखीला मिळवणं एवढंच तुझं गोल राहिलेलं आहे. तू तिच्या प्रेमामध्ये आंधळा झालायस. बाकी तुला काहीही दिसत नाहीये. तुला बदला सुद्धा घ्यायचा नाहीये. तू तुझ्या वडिलांच्या खुनाचा बदला घेणं तर विसरूनच गेलायस, परंतु बाकी सुद्धा गोष्टी तुझ्या आयुष्यात आहेत हे सुद्धा तू विसरलायस. काय गरज काय होती तुला त्या कामत कुटुंबाकडे जाण्याची, असा जाब मात्र आपण पाहतो की राजलक्ष्मी रागाने कबीरला विचारत असते. कबीर मात्र राजलक्ष्मीला समजावत असतो, परंतु राजलक्ष्मीला काहीही ऐकायचं नाहीये. तिला फक्त सरकारला मारण्यासाठी जेव्हा काना तयार होईल तेव्हाच तू माझ्याशी बोल, असं मात्र आपण पाहतो राजलक्ष्मी म्हणत असते. आता इकडे सरकारची आई म्हणजे ही नंदा मावशी पुढे आता सखीला अडचणीत आणेल की पुन्हा एकदा ती सरकारवर डाव टाकेल हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे जी खरी तेजस्विनी कामत आहे ही मात्र जिवंत आहे आणि तिची जी गोष्ट आहे ही कानापर्यंत पोहोचू शकेल का आणि खऱ्या तेजस्विनी कामतला काना न्याय मिळवून देऊ शकेल का हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, हा जो खरा लपंडाव सुरू झालेला आहे, आता हा कोण जिंकणार आणि कोण हरणार हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेलच. तर प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.